कोपराव तालुक्यातील एक सर्व्हिसमॅन असोसिएशनची बैठक कोपराव तालुक्यातील सैनिक मुलांची वसतिगृह येथे पार पडली। यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली। नवीन एक्स सर्व्हिसमॅन यांचे संघामार्फत स्वागत देखील करण्यात आले। दिनांक 13/12/2020 रोजी सर्वसाधारण सभा ही माजी सैनिकांच्या असोसिएशनची पार पडली। यामध्ये जी नवीन पदाधिकाऱ्यांची जी निवड झाली आहे त्यामध्ये संस्थापक अध्यक्ष जी शांतीलाल भास्करराव होन आणि त्यामध्ये कार्यकारी अध्यक्ष मारुती लक्ष्मणराव कोपरे, उपाध्यक्ष युवराज गांगवे, इतर जी पदाधिकाऱ्यांची जी नेमणूक झाली या पदाधिकाऱ्यांनी ज्या आतापर्यंत जी जुनी जी कार्यकारिणी होती यांनी फार छान पद्धतीनं काम पूर्ण केलेलं आहे आणि अशीच आशा आमच्या सर्व सदस्य सर्वानुमतेने जे ठरलेले नवीन जी नेमणूक झालेली जी पदाधिकारी आहे यांनी अशाच पद्धतीची कामं चांगल्या पद्धतीनं या माजी सैनिकांच्या समस्या दूर करून ज्या ज्या येणाऱ्या समस्या आहेत त्यांनी दूर कराव्यात हे सर्व मतानं हा ठराव पास करून नवीन पदाधिकाऱ्यांच्या कामाला आम्ही शुभेच्छा मी स्वतःहून मी या संघटनेचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून गेली 5 वर्ष काम केले आहे। मला त्यात कोणताही वावगा अनुभव आला नाही कोणाचाही। सगळे चांगले वागले, सगळ्यांनी सहकार्य केलं आणि सगळ्यांनी माझ्याकरता जे काही शक्य आहे ते सुद्धा केलं त्यांनी। तर कोपरगाव माजी सैनिक असोसिएशन एक सर्व्हिसमॅन असोसिएशननी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला उपाध्यक्षपदी माझी नेमणूक केली, त्या पदाची गुणवत्ता वाढवता येईल त्या पद्धतीने मी प्रत्येक ठिकाणी माजी सैनिकांना मदत करण्याचा प्रयत्न करेल आणि त्या पात्रतेवर खरं उतरण्याचा प्रयत्न करेल आणि ज्या सर्वांनी मला अनुमोदन दिलं किंवा माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यांचं मी आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद। कोपरगाव तालुका एक सर्व्हिसमॅन संघटनेची आज सर्वसाधारण मीटिंग ही कोरोनानंतर घेण्यात आलेली आहे। खरं म्हणजे तर कोपरगाव तालुका एक सर्व्हिसमॅन संघटनेच्या स्थापनेला पुढच्या महिन्यात 5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि कायद्यानुसार आपली नवीन बॉडी कॉन्स्टिट्यूट करणं हे आजच्या मीटिंगचं मेन अजेंडा आहे। त्यामुळे सर्व सन्माननीय सदस्यांच्या सर्वानुमते विचार घेऊन, सर्व मार्गदर्शक मंडळाचा विचार घेऊन, सर्व विधवा वीर नारी यांना विचारात घेऊन आपण पुढील 5 वर्षासाठी नवीन कार्यकारी मंडळ हे स्थापन केलेलं आहे आणि मला आशा आहे की 60-40 या रेशोनं आपण आपल्या सैनिक बांधवांच्या, त्याच पद्धतीनं कोपरगाव तालुका असेल, संगमनेर असेल, येवला असेल किंवा श्रामपूर असेल या सर्व बांधवांना एकत्रित घेऊन सैनिकांच्या अडीअडचणीसाठी धावून जाऊया आणि नव्या जुटीनं, नव्या उमेदानं एक सर्व्हिसमॅन संघटनेसाठी काम करूया। धन्यवाद। यावेळी कोपरगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी व एक सर्व्हिसमॅन उपस्थित होते।